जय हरी रामकृष्ण Jai
हरी हरी संत चरण राज लागता संत चरण राज लागता
सुख घडोघडी वाढू लागे सुख घडोघडी सुख घडोघडी वाढू लागे
नित्याची एकादश तिला खंडन 31 वर्ष झाली नाही का, म्हणजे 2 तप होऊन गेले बरं का. हो 12-12-24 तिसरं तप चालू झालं. 31 वर्ष झाले. हा पंधरवाडी एकादश, नित्याची एकादश, याला खंडन कुठं काही असू द्या, पण इथं 4 जण जरी असले तरी हा कार्यक्रम हो. कारण का हाती घेतलेला वसा तो टाकायचा नसते नाही का. आणि म्हणून हे नित्याच्या एकादशीला दर एकादशीला हरिपाठ प्रवचन कीर्तन असते. आता इथं जर विचार केला तर सर्व जण कीर्तनकार आहेत, सर्व जण कीर्तनकार आहेत, इकडं पण इकडं पण. माझा जीवित हारमोन चाललाय, पण तरी सुद्धा नाही का बसलेले सुद्धा कीर्तनकार प्रवचनकार आहेत आणि उभे सुद्धा कीर्तनकार प्रवचनकार आहेत. हा इथं कोणाला सांगायचं नाही का आणि कोणाचं ऐकायचं, पण तरी सुद्धा शेवटे सांगितले नाही का करायचे काम. आपल्याकडं सेवा सोपवली, कीर्तन म्हणून नाही का, कीर्तन म्हणून नाही, कीर्तनकार म्हणून नाही, एक सेवा. आणि ती सेवा तुम्ही वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळी आहात, तुम्हाला काही शिकवायची गरज नाही, पण तरी सुद्धा इथं काय चाललेले प्रत्येक जण आपापला अनुभव सांगतो आणि अनुभव सांगण्याकरता ही सेवा देण्यात येते. हो आता अनुभव सांगायचं म्हणलं म्हणजे त्यासाठी तर काय करावं लागते, उभं राहावं लागते नाही का. आणि म्हणून तुम्ही खरोखर निव्वळ असे पवित्र आत्मे आणि तुमच्या पुढं लेकरू तरी किती दिवस म्हणावं नाही का. लेकरू म्हणता बरेच वर्ष झाले, लेकरू किती दिवस म्हणावं. तर श्रीपाद नावाचं नक्कीच लेकरू आहे आणि हे तुमच्या पुढं हो नाही बोबड्या बोलाने बोलणारे. लहानपणी बोबडे बोल असतात, म्हातारपणी बोबडे बोल सांगितलं. आता एक शब्द मला जड जाते म्हणून तुमच्याकडून टाळून घेते. हो आणि म्हणून माझी या बोबड्या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला, वारावा हे भलती ठाया, तैसी माझी राग चाह्या. मला काही ताणमानी येत हा स्वर काय माहीत नाही, जसं येईल तसं. तुका म्हणे कसे जसे येईल तसे नाही का. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग जगाचे जगद्गुरु संत श्रीमंत देहुनी
सांगे तुका बाया सांगतात संत चरणराज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय पांडुरंग करू प्रथम नाम पांडुरंग करू जय जय ससंविद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी जोज आत्मरूप गणेशा के दिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण त्यांची वंदू श्री चरण ते सद्गुरूंचे नमस्कार मिया आता माझ्या भाव अंतराय नको देवा आले भागात ते करीतो तुझे नाम बऱ्याच ठिकाणी पावन करतात. जिथे पावन होते तिथे समजून जायचं. नारळ असते, नारळ नाही का, मारुतीला नारळ फोडलं आणि ते जर कुजलेलं निघलं, खवूट निघलं, तिथंच टाकून देते. देवाला पावलं नाही का, देवाला पावलं. पावन झालो चराचरी. पावन कधी झालो? ज्या क्षणी जन्माला आलो. पावला हा देह काकटाळी न्याय नाही का. हा ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेसच हा देह पावला
पवन कधी झाला? ज्या वेळेस अनुग्रह झाला त्यावेळेस काय झाला? पवन झालो चराचरी अनुरेनिया तो कडा आणि त्या लेकीला वाटी लावता लावता हो सगळं गाव रडते, माग वळून बघते नाही का? माझे सगळे मला दिसतात नाही का? ज्यावेळेस माग वळून बघते त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात तैसे झाले माझे जीवा. पुढे सांगतात चुकलिया माया बाळ हुरहुर पाय तैसे झाले माझे. बाजारामध्ये जातात आणि गेल्याच्या नंतर बाईची आईची आणि बाईची काय होते? चुकामुक होते. आणि चुकामुक झाल्याच्या नंतर ते बाळ जोपर्यंत हातात खाऊ खेळणे तोपर्यंत आणि एकदा त्याचं लक्ष गेलं माझी आई का इथं हो भिरभिर भिरभिर आईला बघायला लागलं. आणि आईला बघत असताना आई दिसत सगळे काही दिसत होत नाही का? सगळं जग दिसत होतं पण आई दिसत नव्हती. एवढ्या गर्दीमध्ये माझी आई काही मला दिसत नाही. बाळ रडते 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 आई शोध लावून लावून रडते आणि रडत असताना त्या बाळाला उचललं एक दोघांनी. म्हणले कोणाचंय 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 विचारलं पण कोणी काही सांगायला तयार. मग त्या बाळाला पोलीस स्टेशन मध्ये नेलं. नेल्याच्या नंतर तिथं बसवलं आणि सांगितलं बाबा सगळीकडे सांगा इथं एक मुलगा भेटलेला आहे ज्याचा कोणाचा हरवला असेल ते घेऊन जा. दिसली त्या पोलिसाला असं वाटलं ही बाई का धावते. बाईचा जर विचार केला तर एवढं डोकं होतं. मला वाटतं 1 महिना झाली तिला कंगवा नसेल लागला डोक्याला. हो साडीचे 2-2 ठिगळा होते. सांगितलं बाळा ते कोण येते धावत? हे हसायला लागला. जसं आई धावत येते तसं बाळ हसते पण आणि रडते पण. आई म्हणते हसते रडते. अरे काय झालं? ते कोण आहे? म्हणले माझी आई. तू तर म्हणला माझी आई खूप सुंदर आहे. त्या बाळाला उत्तर दिलं माझी आई खरोखर सुंदर आहे. तुम्ही जेवढे नटायचे जेवढे अप्सरायचे मला फोटो दाखवले ना त्या मला छातीला लावून दूध पाजणार. मला दूध कोण पाजणार? मग सगळ्यात सुंदर कोण आहे? माझी आई आहे. तुकोबाराय त्या बाळाची आणि त्या आईची जी अवस्था झाली आई पण आली त्या बाळाला उचललं. बाळ पण रडते आई पण रडते हसतात पण रागबाई रडते का? आता भेटलं ना. एकदा हरवलं ना नाही का? आपलेच पैसे हरवू द्या. माझ्या सुनबाईने गेल्या आठवड्यात कानातलं हरवलं. हरवल्याच्या नंतर शोध 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 इकडं कचऱ्या शोध तिकडं शोध तिकडं शोध. मग नंतर भेटलं. डाव्या हाताने ठेवलेली वस्तू लवकर भेटत नाही. भेटलं. भेटल्याच्या नंतर तिला एवढा आनंद झाला. मुलगीला आनंद झाला. बाबा सांगायचे तुझाच रुपया तुला भेटला नाही का? हरवला होता भेटला. भेटल्याच्या नंतर तुझाच तुला आनंद गगनात पावत नाही. आई मला सापडलं कानातलं. आई मला सापडलं कानातलं. अगं गवस तुझंच होतं पण ते भेटलं ना तो आनंद वेगळा. तुकोबाराय म्हणतात चुकलिया माया बाळ हुरहुर पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. शेवटी पाण्यातल्या माशाचं उदाहरण देतात. काय सांगतात? जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. पाण्यातून जर मासा काढला आता बऱ्याच जणांना माहिती आहे बऱ्याच जणांना माहित पण नाही नाही का? ज्यांनी पाहिलंच नाही. आता यांच्या पासून माळा घातलेली त्यांना काय माहिती हा पण ऐकून आहे हो. पाण्यातून मासा काढला आणि वरी फेकला तो काय म्हणतो? रामराम बरं झालं मला काढलं बाई असं म्हणतो का? नाही. तो मासा तरफडतो आणि नाही नाही त्याच्या जीवा अंगाची नाही होते का? तो मला पाण्यातून बाहेर काढलं. तुकोबाराय म्हणतात तसं होते मला. कसं? जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. आणि हो तुकोबाराय स्वतः घेतलेला
विचार पडते, प्रत्येकाला तळमळ होती बरं का. जो मी कोण आहे जन्माला आल्यापासून आवाज देतो आणि त्याची ओळख करून कोणाला घेऊ वाटत नाही का, पण कळत नाही. हो, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. ह्या जीवाला विचार पडतो नाही का. हो, आता आपल्याला काही कमी अडचणी आहेत काय, पण तरी आपण सगळ्यात इकडं तिकडं फेकून निघतो का नाही. प्रत्येकाला टाइम कोणालाच नसतो, टाइम काढावा लागतो. हो, नाहीतर मग टाइम भेटत शेवटपर्यंत भेटत नाही. आणि मग या जीवाला विचार पडतो नक्की काय करायचं, कुठं जायचं. ते सुख आपल्याला पाहिजे, मग ते सुख भेटेल कुठं, मग संताजवळ. बरेच जणांनी विचारलं सुख कुठं भेटेल. सुखासाठी करशी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघात सुख पाशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. पंढरीला सुख भेटते, देवीच्या मंदिरात गेलं तर सुख भेटते नाही का. मग ते सुख नक्की मंदिरात आहे का, नाही ना. मंदिरात सुख आहे पण क्षणभर. अखंड हे सुख कुठं असल तर सुख आहे देवापाशी. देव कुठे आहे, संतापाशी नाही का. हो, तुका म्हणे किल्ल्याराव घ्या ते कुलपर साधू संताशिवाय बोलत नाही. मग त्या संताकडे जाते, संत कुठे शोधायचे. दोन्ही सारखी सारखे, 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 हो आता कमी आहे. दोन्ही सारखे सारखे, दोन्ही दिसती सारखे, वर्म जाणी ते पारखे नाही का. दोन्ही सारखे दिसतात. आता जर एखाद्याला विचारलं मोठा महात्मा नाही का, मोठा असा, मोठा म्हणजे एकदम मोठा, गाडीमधून बसून येतो मोठ्या नाही का. हो, रामायणाचार्य, भागवताचार्य, अजून कुठले कुठले चार्य मोठा आणला. त्याचं म्हणलं याच्यामध्ये तुम्हाला संत दिसतात का, काय म्हणतील, काय म्हणतील ते. मग दिसतात का असतात, दिसतात असतात. जे दिसत नाहीत ते असतात नाही का. हो, आणि म्हणून दिसायला जरी असतील, माझे श्रीपाद बाबा दिसायला नव्हते.
झालेली सेवा नाही का. जे काही उरलं सुरले आपण ते दुसऱ्या वेळेस बघू म्हणजे थोडस तिथं ठेवून नाही का थोडस ठेवून जातात. मग संत कोणाला म्हणायचं ज्यांच्याकडे आत्मप्रचिती गुरुप्रचिती आणि शास्त्र प्रचिती आहे. आणि ते संत माझे श्रीपाद बाबा संत होते आणि त्यांनी नाही तर चांगला जरी विचार केला तर बहुवा वगाड आहे संत
गेले त्यांना हेलिकॉप्टर मधून फुलं टाकली आणि ते पैसे काय यांच्या घरातले आहेत का? गोरगरिबाच्या घरातले 1-1 रुपये आई लेकराला 1 रुपया देत नाही. चॉकलेट खायला पण त्यांच्या मड्यावर घालते नाही का? आणि वरंगणी देऊन सगळे जण करून सगळ्याला लुटून काय करतात? हो, स्वागत करतात. स्वागत केल्याच्या नंतर घरात आणतात. घरात आणल्याच्या नंतर पंचआरती करतात. पंचआरती केल्याच्या नंतर दुधानं पाय धुतात, मधानं पाय धुतात, तुपानं पाय धुतात, दह्यानं पाय धुतात नाही का? नाही नाही, पाण्यानं पाय धुतात आणि ते तीर्थ प्राशन करतात नाही का? ते तीर्थ प्राशन करतात. तर हे जर त्यांनी केलं हा तर खरंच सांगा वासनेचे बीज जळेल का? नाही जळणार. आणि हेच चाललंय बऱ्याच ठिकाणी. आपल्यातली काही मंडळी हे करून घेते बरं का. आपणच सांगायला पाहिजे नाही का असं करू. आपल्यातलीच मंडळी अशी करून घेते आणि त्यांना सुद्धा वाटते आमचा थाटमाट व्हावा थोडासा. खरा जर विचार केला तर माझ्या बाबाला साधं बोळ राहिले आणि साधं बोळ सांगितलं. कधीच म्हणले नाही हे माझे शिष्य आणि तुम्ही माझं नाव घ्या म्हणले का कधी? कोणाच्या तोंडून ऐकलं की माझं नाव घ्यावा? हा नाही. आपली सुद्धा मंडळी कधी म्हणते आम्ही इथं येडवाकडं काही बोलून जातो तरी म्हणतात नाही नाही छान झालं, हो छान केलं नाही का? आणि हे जर आम्हाला दुसरीकडे का आम्हाला एकदम असं होत नाही बाबा हे लोक काहीतरी तिथं आमचं चालत आमचं पुढे चालते माहेरात नाही का? आमचं पुढे चालते माहेरात. आणि म्हणून हे सगळं करून काही होणार नाही. तुकोबाला असं का नाही म्हणले? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज पडून जाय असे म्हणले का? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज सरुनी जाय. म्हणजे बाजू आपण निघत असताना शेतामध्ये तुम्ही नसेल खुरपलं कधी? खुरपलं का? हा नाही नाही, भातातलं गवत असं खाली बसून खुरपावं लागते. आपलं का? हो. आपल्या याच्या गावकडचं शेत जे आपल्या पलाटावरचं शेत आहे त्याला काय म्हणतात मारुती भाऊ? पलाटावरचं शेत पुढं त्याला काय म्हणतात? गायला अजून काय म्हणतात? माळ. माळ म्हणतात ना. माळाचे माळाचं बाबा आता माग मी गेली होती अशीच तर एका शेतामध्ये एवढा करडू होता, एवढा करडू होता, एवढा करडू होता. करडूचं माहित असेल आपल्याला. इकडे पण करडू आहे. हा आहे ना? हो. तर एका आजीबाईने विचार केला, एका पोराने विचार केला म्हणे हे आपलं घर दार कुटुंब सगळं दुसऱ्या गावाला जायचं. गावातल्या मंडळी विचारलं का जायचं का जायचं का जायचं? तर म्हणले या शेतामध्ये मला काही पिकत, या शेतामध्ये मला काही पिकत नाही. मग या बाबाने सगळं बैलगाडीमध्ये भरलं आणि भरल्याच्या नंतर निघला. निघल्याच्या नंतर सगळ्या लोकांना वाईट वाटलं गावातल्या. एवढे वर्ष तुम्ही इथं राहिले, आता आम्हाला दिवस सोडायचा लय अवघड वाटायचं. एवढे दिवस इथं राहिलो, सत्संग इथं सगळे भेटायचे इथं नाही का? एवढं आपण एकत्र खाल्लं, एकत्र राहिलो नाही का? आणि लांब जायचं म्हणलं की जरा अवघड वाटेल. तिथालची लोक कसे असतील, तिथं कसं असेल, तिथं आपलं जमल का सगळे नाही का? आणि असं वाईट वाटायला सगळ्या गावाला वाईट वाटायला लागलं, यांना वाईट वाटायला लागलं. आई म्हणायची बाबा जायचंच नाही, बाबा जायचंच नाही, बाबा जायचंच नाही. मुलगा म्हणला आई इथं राहून काही फायदा, दुसऱ्या गावावर जायचं, तिथं जमीन घ्यायची आणि तिथं आपल्याला राहायचं. आणि असं म्हणल्याच्या नंतर शिवापर्यंत गेले बर का? शिवापर्यंत गेल्याच्या नंतर घेऊन ए बाबा थांब. काय झालं? अरे माझं काहीतरी राहिलं, काहीतरी राहिलं म्हणलं आणि गेली वापस. आणि आपलं आड्याला खोसलेलं होतं एक गठुडं ते आणलं. आणल्याच्या नंतर म्हणे आई तुझं काय राहिलं होतं? म्हणे बाबा माझा बगीचा राहिला होता. बगीचा? आई बघू दे तुझा बगीचा कसा आहे. अरे बाबा नाही माझा बगीचा
बगीचा खूप सुंदर आहे, याच्याशिवाय मी राहू शकत. म्हणे बगीचा न्यायचा कुठं? म्हणे आपण जिथं जाऊ शेत घेऊ तिथं बगीचा आपल्याला टाकायचा. आई दाखव तुझा बगीचा कसा आहे. आईचं ते गटुड सोडून पाहिलं, त्यात काय करडूचं बी. त्यामुळे आई चल वापस चल. का रे बाबा? म्हणजे ज्याच्यासाठी चाललो ते तू बरोबर घेऊन चालली. गाव कशासाठी सोडायचं आपल्याला? ते करडू आपल्या शेतामध्ये पीक येऊ देत नाही आणि त्याला आपण वैतागून इथून चाललो नाही का? पण आपण दुसरीकडे चाललो. तू ते घेऊन बरोबर चालली म्हणजे आई चालू वापस. मग एका महात्म्याने विचारलं, म्हणे बाबा काय करू? जिथं जातो तिथं घेऊन जाते माझी आई. म्हणे काहीच नाही. दोघं एकत्र आले तैसे नामे केले जपता हरी. त्या भगवंताचं नामस्मरण. हो, माऊलीने सांगितलं तृण अग्नी दोघं जसे एकत्र आले नाही का? तृण अग्नी में समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. पुढे जाऊन सांगतात कापुराच्या वाती उजाला ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली जैशी. हो, आणि म्हणू ना तुकोबा ह्या सांगतात संत चरण रज. त्या संताची माती नाही का? हो, पायाची माती जर लागली तर वासनेचे बीज जळून जातात. खरंच पायाची मातीच का हो? पायाची मातीच का नाही? त्या संताच्या पायाची माती ते नामस्मरण आहे. कारण का? देव म्हणते बाबा आम्ही त्याच्या पायाची माती होऊन राहतो. कोणाच्या? संताच्या. हो, संत माझे गुरु, मी त्यांचा चेला, त्यांनीच माझ्या नावाचा विस्तार केला. नाही तर एरवी कोण पुसत होते मला. हो, देवाला सांगता येते का माझं भजन करा? आपण दर एकादशीला देवीच्या दरबारात येतो नाही का? गोंधळच असते आपल्याला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला येती हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला येती हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाती हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाती हो. कुंडली कधी वट्या वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो. साधू संतांनी भेट ठेवला का नाही? कुठली आंबा सांगितली? एकच आहे नाही का? आणि म्हणू ना त्या साधू संतांनी सांगितलं बाबा, त्या भगवंतांनी सांगितलं बाबा संत माझे गुरु, मी त्यांचा चेला, त्यांनी माझ्या नावाचा ते स्वतः सांगत नाही. नाही, त्याला चौकडी लागतात नाही का? हाताखाली
सवंगडी येतो, त्यांचं खाणं पिणं नाश्ता पाणी काय असतं ते त्यांना काय मजुरी द्यायची ते बाबा दा आणि प्रचार नामस्मरण भेटतं. वासनेचे बी जर जळून जाय वासना खूप खराब आहे नाही का. वासना वडाळ गाय गड्यानो वासना वडाळ गाय जायचंच आहे नाही का. किती जरी म्हणलं हो 10 दिवसात आरशात पाहिलं हा मी किती सुंदर पण ते समजत नाही. आता दिवस वड्या पडले नाही का हळूहळू हा केस पिकले. ज्यावेळेस केस पिकले दात हालायला लागले नाही सुरकुट्या पडायला लागल्या त्यावेळेस समजून जायचं पण तरी माणसाला समजत नाही हो. आणि मग त्या जळभळत राजाचे बरेच दिवस असे निघून गेल्याच्या नंतर हा जी वेळ होती ती वेळ जवळ आली आणि आल्याच्या नंतर मरणाचं कसं होईल हे म्हणता हरणाचं कसं होईल नाही का. माझं मरण आलं आता मी काय करू आणि मी मेल्याच्या नंतर या हरणाचं कसं होईल. याला कोण सांभाळणार, याला वाघ तर नाही खाणार, याला सिंह तर नाही खाणार नाही का. आणि हे होत असताना मरणाचं कसं होईल हेच विसरून गेले. मग परत काय झालं हरणी गर्भ आले नाही का. जळभळत राजा हरणी गर्भी गेला. वासनेने. मग ही जर मुळापासूनच जळाली तर घालेल का नाही. मग ही मुळापासून कोणा घातली असेल तर फक्त माझ्या श्रीपाद वामन आनंद संप्रदायामध्ये नाही का. इतर ठिकाणी नुसतं भजन करा कीर्तन करा नाही का हो हे काही माहीत नाही. उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा. वैखरी वाचा किती वेळ चालणार आहे नाही का. मरण्याच्या अगोदर 4 मिनिटं आधी वाचा जाते आणि मग भजन कसं जाईल शेवट गोड कसं होईल नाही. मग ते जर नाही झालं तर ती वासना काय करते घराघात. नाथ काय सांगतात ती वासनात काय झाली हरिरूप. काय झाली वासना जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. 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 झाले अंगे हरी रूप. झाले अंगे हरी रूप. जन्म
मरणे हे राडगड मात्र थांबते. हरिमुखी गाता हरपणी चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. आणि मग ती वासना मूळचीच नाहीशी होते. आणि ही वासना नाहीशी झाल्याच्या नंतर हो मग राम नामे उपजे आवडी जोपर्यंत ती तोपर्यंत आवड काही निर्माण होत. मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे. भगवंताच्या नामाची आवड एवढी होते मग बाकी सगळं. माझ्या मीराबाईचा जर विचार केला तर मीराबाईला भगवंताच्या नामस्मरणाची एवढी आवड होती. हो आणि ती आवड असताना बापाने विचार केला माझी मुलगी भगवंताच्या नामामध्ये एवढी नाचते, एवढं नामस्मरण घेते. नाही गळ्यामध्ये विणा घालते, हातात चिपळे घेते, पायात घुंगरू आणते. आणि ही जर अशी करत राहिली तर कसं व्हायचं नाही का. मग मीराबाईला सांगितलं की मीराबाईच्या आईने मीराबाईला सांगितलं मीराबाई तुझ्या बाबाने तुझ्या लग्नाचा विचार केला. मीराबाई म्हणली आई माझ्या जरी लग्नाचा विचार केला तर मी लग्न केलेलं आहे कोणासंग हा देवाबरोबर नाही का. श्रीकृष्ण नवरी मी भगवंतासंग लग्न केलं. माझं दैहिक लग्न आता होणार नाही. मग राजाला रागाला सांगितलं माझ्या कुळाचा नाश करते ताई. बायकोला सांगितलं हे विष घे आणि मीरेला पाजून दे. मीराबाईला आईला सांगितलं की तुझ्या बाबानं तुला विष प्यायला दिलं. तू हातामध्ये चिपळ्या घेते, गळ्यामध्ये विणा घालते, पायात घुंगरू बांधते आणि गावभर नाचते. हे तुझ्या बाबाला काही आवडत. म्हणली आई चालेल बाबाने विष दिला प्यायला. मीराबाई हसली आणि हसल्याच्या नंतर त्या विषाचा प्याला घेतला आणि कृष्ण अर्पण म्हणून पिऊन घेतला. आणि पिऊन घेतल्याच्या नंतर मीराबाई जास्तच नाचू लागली. नाचुंगी 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 मीराबाई नाचू नको. मीराबाई म्हणले नाचूंगी 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 नाची रे पग घुंगरू बाम मीरा नाची रे. राजा जी ने विष का प्याला दिया, पिवत पिवत मीरा हसी रे. मग त्या साधू संतांना केलं म्हणून आजपर्यंत आपण कीर्तनामध्ये सांगतो नाही का. आणि म्हणून त्याची झाले अंगे हरिरूप. आणि एकदा का हरिरूप झालं नाही संत चंद्राचं लागत सहज वासनेचे बीज धरून जाय. मग राम नामे उपजे आवडी. एकदा ती आवड जर निर्माण झाली तर काही केल्या वेगळा नो वेगे माय नाही. विठ्ठल 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 येणे सोसे मन झाले अवघरी परत माघारी येत नाही. आणि बघा तुम्ही किती जरी सांगितलं तर ते काय ऐकत. हा आणि मग हे सगळं होण्याकरता काय व्हावं लागते आधी काय व्हावं लागते. कंठी प्रेम दाटे नैनी नीला लोटे. कंठी प्रेम दाटे नैनी नीला लोटे.
महाराजाला अनुभव येत असेल, रडत असतील महाराज. भरपूर महाराज लोक रडायला लागलेत आता कीर्तनात. हो, आईचे सांगून बाईचे सांगून नाही का, भरपूर रडायला लागले म्हणतात. काय त्या महाराजाच्या कीर्तनात काय समाज रडला नाही का, काय समाज रडला. आता खरंच महाराजाचे आसू खरे आहेत का? हा, महाराजाला 500 रुपये कमी द्या बरं. हा, अजून जोरात रडते नाही का. कंठी प्रेम दाटे नैनिनीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. किंवा अभंग फक्त आनंद संप्रदायामध्येच घ्यावा, बाकीचे घेऊ नाही का. इतरांना वावा हो, बाकीचे घेऊ नाही. कारण जे जे आपल्याशी ठेवे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे का धरून ठेवावे. हा हा, शहाणे करून सोडावे का धरून ठेवावे. सोडावे. मग सोडल्याच्या नंतर ते काय करतात, त्या भगवंताच्या नावाचा प्रचार करतात. आणि धरून सोडलं माझे शिष्य माझे शिष्य माझे शिष्य माझे शिष्य नाही का. मग त्याने प्रचार कधी करावा. हा, गुरुजी म्हणतात थांब, मी येतोपर्यंत तू तोंड हलवायचं. एक गुरु एक शिष्य. हा, तू तोंड हलवायचं नाही. तू कोण आहे माझा. आपल्या याच्यात कोणी म्हणलं का असं. माझ्या श्रीपाद बाबांनी कधी म्हणलं का किती हवंय किती हिरे तयार करून ठेवले नाही का साहेब. हो, नाही नाही, वरून वरून सांगायचं व्यासपीठावर आम्हाला बऱ्याच ठिकाणी म्हणले बायाला टाळ नाही घ्यायचा, बायांना टाळ घ्यायचा नाही. बऱ्याच ठिकाणी म्हणले, पण इथं बाबा म्हणायचे जा आणि 2 शब्द सांगा. ज्यावेळेस केंद्रामध्ये कीर्तन झालं त्यावेळेस पहिलं कीर्तन झालं त्यावेळेस दराडे बाबा होते नाही का भाऊ, माने बाबा होते आणि नारायण बाबा होते. 3 महात्मे होते. आणि मग हे महात्मे आमचे साटम महाराज दुसऱ्या दिवशी घरी घेऊन आले. आल्याच्या नंतर बाबांनी सांगितलं ताई खूप सुंदर झालं आणि अशीच करत राहा. आता एकदा का कीर्तन नाही का, कीर्तन होतं ना, ती सेवा नव्हती तेव्हा, सेवा कळत नव्हती. कीर्तन केलं म्हणलं की अशी एकदम फुगली ताई बेंडकीवाली नाही का. हा, हो, कॉलर टाईट झाली. होतं ते गेलं नव्हतं ते आलं. आणि मग अशी ताई बेंडकी सारखी फुगली. पण त्यांनी हवा काढली दुसऱ्या दिवशी. भाऊ बसलेले तिथं साटम भाऊ. हो, माने बाबा दराडे बाबा नारायण बाबा साटम भाऊ आले दुसऱ्या दिवशी. आणि आल्याच्या नंतर माझी अशी फलरल झाली की आता काय करू आणि कुठे बसू. एका खाटावर एवढे बसतील का. बसले, बारीक होऊन बसले. हो, महात्मे होते ते. आणि मग बसल्यानंतर म्हणलं ताई सुंदर चाललं, पण आता माघार घेऊ. मिस्टरांना सांगितलं भाऊ तुम्ही पण संग राहायचं नेहमी. गाडीचे 2 चाक जर बरोबर असले ना. पण बरेच वेळेस आले ते पण बरेच दिवस आले. आल्याच्या नंतर मग म्हणले मला काय आता. हा, मग माझ्या सुद्धा तंगड्या खेचणं चालल्या. पण भेटलं होतं कुठून, गोटीच्या वाघणीचं दूध पिलेलं होतं नाही का. बऱ्याच वेळेस विरोध झाला पण माघार नाही घेतला. आणि मग तिथून काय झालं, त्यांनी हवा काढली ताई सेवा आहे आणि ही सेवा तुला सांगितली त्यावेळेस करावं लागलं. त्या महात्म्याने सांगितलं ते आजपर्यंत लक्षात ठेवलं. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. विठोबा
संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळू जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडू घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडू घडी वाढू लागे सद्गुरु मायमाऊलीनं खरा देव दाखवून दिला आणि तो खरा देव दाखवला म्हणून आजपर्यंत झालं एवढं तेवढं बोलता बोलता राहून गेलं पण आता ते पाठवतात म्हणून येता येते नाही का हो तसं काही म्हणायला पण झालं नाही कारण का ते सगळे जण आपल्याला पुढे लोटतात त्यावेळेस तिथं सगळ्यांची आपली भेटगाठ होते नाही आणि म्हणून त्या भगवंताचं चरण या देहाला लागलं नाही सद्गुरु श्रीपाद बाबांनी ते नामस्मरण ह्या जीवापर्यंत पोहोचलं बरं झालं देवा त्या साधू संतांच्या नंतर जन्म भेटला आधी भेटला असता तर हे सुख भेटलं नसतं आम्ही देवाचे दास पंढरी राह्याचे आम्ही देवाचे दास श्रीपाद राह्याचे पूर्ण अंगाचा एक कान केला इथून तिथून मग अशीच सांगितलं सगळे सद्गुरू नाही का ज्यांनी अनुग्रह दिला ते प्रकाश बाबा दळवी नाही जुनं कोड सत्यवान महाराज प्रभाकर महाराज आमचे नारायण महाराज नाही आमचे गवाही दोन्ही हो ते पण कमी नाही तर आमचे भाऊ अमित महाराज हो कीर्तनकार आहेत ते पण आपले भाऊ आणि आमचे भाऊजी नाही का मोठ्या गावचे आमचे मोठे भाऊजी आणि आमचे सुरेंद्र महाराज आणि ज्यांना आमचे शालनचे बाबा म्हणतो त्यांना जे हरी म्हणतो त्यांना नाही अजून बारके बाबा म्हणतो अजून काय का म्हणतो बरेच नाव आहे बाबा एकच आहेत नाहीत का पण नाव अनेक आहेत नाही आमचे भंडारलीचे भाऊ भंडारली हो नामदेव महाराज आणि आमचे राजेश महाराज साऊंड सिस्टीम खरोखरीच एवढी सुंदर आहे दुसरीकडे जर पाहिलं तर ह्यो खेळ जमत तिथूनच आवाज येतो हा आमचे मारुती महाराज सुदाम भाऊ ते दिसत नाही आणि नाही तर आमची सविता ताई पण आली आज आमचे गुरुवर्य साटम महाराज असतील सर्व मंडळी बसलेली आदिमाया शक्ती आणि ज्यांच्या शिवाय कोला तेवढ्या खाता येत नाही गारुड्याचा खेळ जर म्हणला तर फक्त त्या कशावर आहे नाही का तर आमचे चेतन महाराज आणि असं नाही सर्वजण संपन्न येते त्यांचा हरिपाठ पण होतो कीर्तन पण करतात प्रवचन करतात मुद्दल वाजवतात नाही सगळं इथून तिथून हो आम्ही नुसतं इथं येतो पडद्यावर थोडा वेळ दिसतो बाकी सगळं त्यांना आवरा सावर करून सगळं करावं लागते हो आणि म्हणून जास्त काही सांगत नाही मग अशीच सांगितलं कीर्तिमान सुंदर असं मी या उठवर आहे पण दाढी हातवर आहे आवाज कुठे गेला मी याचा नाही का तिथपर्यंत मुळत्या का आवाज आहे जरी पुढवर असू द्या पण दाढी हातवर नाही का आणि म्हणून सर्व निव्वळ असे पवित्र आत्मे तुम्हाला सांगतात
सांगितलं ना आधी माझ्या शक्ती. हा, सर्व झाले. आता चुकलं भुकल्या असतील तर उद्या तुमच्या घरी चहा पाणी नाश्त्याला येते बरं का. जे चुकलं हो. हा विनेकरीताई आमच्या नाही का हो सगळ्याच ताई. आता जर सगळ्याचे नाव घेत राहिले जे 5 मिनिटं ते पण जातील नाही का. आणि म्हणून ना तुकोबा शेवटच्या चरणामध्ये सांगतात पहिलं ज्ञानेश्वर मागे घेऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर महाराज आमचे नकुल महाराज विसरून राहिले. आमचे गजानन महाराज असतील नकुल महाराज जुने घोडे सगळे जुने माणसं दिसते बरं वाटते जरा नाही का. आणि म्हणून एकेरी चाल घ्या. तुका म्हणे साधन सुलभ गोमके तुका म्हणे साधन सुलभ गोमके तुका म्हणे साधन गोमके तुका म्हणे साधन सुलभ 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 गोमके परी उपदिष्टे गुरव पुण्य परी उपदिष्टे गुरव पुण्य मग राम